MSTCET 2026-27 PCM आणि PCB ग्रुप, तर दोन्ही ग्रुप ज्याही विद्यार्थ्यांनी भरलेले असेल तर त्यांना अगोदर त्यांची सिटी इंटिमेशन येणार आहे. आपण अगोदरच अपडेट दिलेली होती की पहिली हॉल तिकीट म्हणजे सिटी इंटिमेशन स्लिप, ज्यावरती तुम्हाला फक्त सेंटरचे नाव म्हणजे जेही कॉलेज असेल, TCSचं कोणतं सेंटर असेल त्या सेंटरचे नाव सोडून बाकी संपूर्ण अपडेट तुमच्या सिटी इंटिमेशनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि सिटी इंटिमेशन तुम्हाला कुठून मिळणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमच्या पेपरच्या 6 किंवा 7 दिवस अगोदर तुम्हाला SMS आल्यानंतर तुम्ही या प्रोसेसनी तुमची जेही पहिली हॉल तिकीट आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर डाउनलोड कशी करायची बघा. सर्वात प्रथम तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27ला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्याकडे एक तुमचा ईमेल ID होता जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना यूज केलेला आहे. त्यानंतर एक पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला असेल, तर ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये बघू शकता तुम्ही एक ऑप्शन दिला आहे तुम्हाला, ते म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड. तर इथे तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमचे पहिले हॉल तिकीट आणि दुसरे हॉल तिकीट दोन्ही तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकणार आहे. पहिली जेव्हा तुम्हाला सिटी इंटिमेशन येणार, इथे सुद्धा कशा प्रकारे येणार हे सुद्धा आपण बघणार आहे. तर बघू शकता इथे जसं टेक्निकल एज्युकेशन जो ऑप्शन दिलेला आहे UG, तर इथे तुम्हाला PCM आणि PCB दोन्ही ग्रुपचे जेही तुम्हाला सिटी इंटिमेशन असेल म्हणजे पहिली हॉल तिकीट आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जसे की खालच्या साईडला जर बघितलं तुम्ही तर बघू शकता इथे MBAची हॉल तिकीटचं ऑप्शन जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला तुमचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु या ऑप्शनमध्ये सध्या नो इनरोलमेंट फाउंड आहे. का बरं? कारण की पेपरला अजून वेळ आहे. 11 तारखेपासून हे पेपर सुरू होणार आहे. तर पेपरच्या 6 दिवस अगोदर यामध्ये तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करणे सुरू होऊन जाणार. जसे जसे पेपर असेल, म्हणजे विद्यार्थ्यांचे पेपर हे एका दिवशी नसून मल्टिपल डेमध्ये आहे आणि मल्टिपल शिफ्टमध्ये आहे. तर ज्यांनाही SMS येणार ते विद्यार्थ्यांनी डायरेक्टली लॉग इन करून इथून त्यांचे हॉल तिकीट, जसे MBAचं ऑप्शन आहे तसंच तुम्हाला इथे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इथूनच तुम्ही तुमची पहिली हॉल तिकीट आणि तुम्हाला सेकंड SMS आला की पहिल्याला पण SMS येणार, दुसऱ्याला पण SMS येणार. तर दुसरा SMS आल्यानंतर सेम टू सेम इथूनच तुम्ही तुमची दुसरी हॉल तिकीट डाउनलोड करणार. तर तुम्हाला पहिल्या हॉल तिकीटवरती संपूर्ण माहिती दिसून पडेल सेंटरचे नाव सोडून, आणि दुसऱ्या हॉल तिकीटवर तुम्हाला पहिली हॉल तिकीट सेम राहील, फक्त सेंटरचे नाव त्यामध्ये ॲड करून देण्यात येणार. आणि सेकंड नंबरची जी हॉल तिकीट असेल ही तुमची फायनल हॉल तिकीट असेल. या हॉल तिकीटवर तुम्ही तुमची एक्झाम देऊ शकता. तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती. सिटी इंटिमेशन याच प्रोसेसनी डाउनलोड करायची आहे आणि हॉल तिकीटसुद्धा सेम प्रोसेसनी डाउनलोड करायची आहे. जेव्हाही अपडेट येईल, SMS येईल, त्यानंतर तुम्हाला परत संपूर्ण माहितीचा जो व्हिडिओ असेल तो देण्यात येणार. कारण की भरपूर असे विद्यार्थी राहतात की ज्यांना नो इनरोलमेंट फाउंड राहणार आहे, ज्यांच्याही लॉग इनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार नाही. त्यांनी काय करायचं या संदर्भात जी अपडेट असेल ती आपण SMS आल्यानंतरच बघणार आहे. तर पेपरच्या 6 किंवा 7 दिवस अगोदर तुम्हाला SMS येणार, त्यानंतर संपूर्ण प्रोसेस तुम्ही या प्रकारे करू शकता. तर MSTCET 2026-27 PCB आणि PCM ग्रुपचे हॉल तिकीट, सिटी इंटिमेशन स्लिप या प्रोसेसनी तुम्ही डाउनलोड करू शकता. SMS आल्यानंतर डाउनलोड करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.